श्री स्वामी समर्थ. नमस्कार सखीनो, मी अलका बाबर. माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज बुध प्रदोष आहे. चला तर मग आपण आज बुध प्रदोष याचे महत्त्व आणि कशा प्रकारे उपवास करावा व त्याचे नियम काय आहेत हे आज आपण जाणून घेऊया. प्रदोष म्हणजे दोषाचे निराकरण करणारा प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य पक्षातील प्रदोषकाल युक्त त्रयोदशीस प्रदोष असे म्हणतात. प्रदोषकाल हा साधारणपणे सूर्यास्तानंतर 3 तास असतो. प्रदोष म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार या 13 तत्वांचा मेळ असलेली माया विशिष्ट प्रकृती आणि त्रयोदशी यांचा मेळ आहे. 21 फेब्रुवारी रोजी बुधवार असल्याने आणि त्रयोदशी आल्याने ही तिथी बुध प्रदोष म्हणून ओळखले जाईल. वारानुसार जुळून येणाऱ्या प्रदोष तिथीला सोम, भौम, गुरु, शुक्र, शनी प्रदोष अशी नावे दिली जातात. आज बुध प्रदोष निमित्त पुढीलप्रमाणे करा प्रदोष व्रत. बुध प्रदोषमुळे आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अडथळे दूर होऊन प्रगतीची वाट सुकर होते. म्हणूनच हे व्रताचरण फार महत्त्वाचे आहे. प्रदोष व्रताचा प्रारंभ शक्यतो उत्तरायणात करावा. प्रदोष व्रताविषयी दिवशी दिवसभर उपवास, शिवाची आराधना, स्तोत्र वाचन आणि प्रदोषकाली शिवपूजा व पारायण असा क्रम असून दुसऱ्या दिवशी आवर्जून विष्णू पूजन केले जाते. या व्रतासाठी आदी मायेसह साक्षात शंकर ही आदी देवता असून नाम मंत्राने त्यांना आवाहन केले जाते. प्रदोष व्रतात उपवास हे मुख्य अंग असते. शास्त्रानुसार कोणताही उपवास आदल्या रात्री दुसऱ्या प्रहरापासून सुरू होत असल्यामुळे आदल्या रात्रीच्या प्रथम प्रहरात अल्पाहार घ्यावा. मुख्य व्रता दिवशी शक्यतो जलोपवास सर्वात अर्थात पाणी पिऊन करावा. तो प्रकृतीस मानवत नसेल तर रसोपवास म्हणजे गोरस किंवा फळांचा रस किंवा अल्प प्रमाणात फराळ करावा. उपवास शक्य नसेल तर शिवपूजा अवश्य करावी. प्रदोष व्रताचा अधिकार सर्व जाती धर्माच्या व सर्व वयोगटाच्या स्त्री पुरुषांना आहे. विशेषतः सर्व कामात अडथळे येत असेल तर किंवा कर्जाने पीडित झालेल्या, सर्व कर्मात हटकून अपयश येणाऱ्या लोकांनी आवर्जून प्रदोष व्रत करावे. जितके काटेकोर, विधीपूर्वक, श्रद्धापूर्वक अंतकरणाने हे व्रत केले जाते तितके त्याचे अधिकाधिक फळ मिळते. प्रदोष काळ हा सायंकालीन असा संधी प्रकाश अर्थात सूर्यास्ताचा काळ असतो. पंचांगानुसार सूर्यास्ताची वेळ सायंकाळी 7 वाजताची असल्याने 6:45 ते 7:30 या कालावधीत शिव अभिषेक, स्तोत्रपठण, शिवमंत्राचा जप अवश्य करावा. महादेव ज्याप्रमाणे संकट काळातही स्थिर, शांत वृत्तीने परिस्थिती सांभाळतात त्याप्रमाणे शिवपूजेने आपण विशेषतः प्रदोष व्रताने मन शांत होते आणि परिस्थितीला सामोरे जाण्याचे व त्यावर मात करण्याचे बळ मिळते. माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.